संतवाणी एकतरी ओवी अनुभवावी या मालिकेतील आजची प्रसिद्ध ओवी इवलेसे रोप लावी येले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी ही संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी या ओवीत मोगऱ्याच्या रोपाचे रूपक वापरले आहे. संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात की माझे गुरु निवृत्तीनाथ यांच्या आज्ञेने मी माझ्या अंतःकरणात भक्तीचे एक छोटेसे रोप लावले आहे, ज्याचा वेल आता ज्ञानाच्या आणि भक्तीच्या बहराने आकाशाला म्हणजेच उच्च आध्यात्मिक पातळीला स्पर्श करत आहे, गगनावर गेला आहे. मोगऱ्याचे फुले शुभ्रवर्णी असून त्याचा सुगंध मंद परंतु चिरंतनकाळ टिकणारा असतो. यामुळे सात्विक भाव निर्माण होतो. माझ्या अंतःकरणात भक्तिरूपी मोगरा आता पूर्ण फुलला आहे. तो सर्वांना सुगंधित करत आहे. माझी भक्ती आता दृढ झाली आहे. ही भक्तीची फुले वेचता वेचता वेलीवरील सर्व कळ्या फुलण्यासाठी आतुर झालेल्या आहेत. माऊली पुढे सांगतात की माझ्या मनातील भक्ती भावाने आणि विचारांच्या गुंफणीने मी एक सुंदर हार तयार केला आहे आणि तो विठ्ठलाच्या चरणी अर्पण केला आहे. म्हणजेच मी स्वतःला देवासाठी समर्पित केले आहे. सारांश, माऊलींना भक्तिमार्गावर चालताना मिळणारा आंतरिक आनंद त्यांनी येथे वर्णिला आहे. जेव्हा आपली साधना पूर्णत्वास जाते तेव्हा आपल्या हृदयात प्रेमानंदाचा मोगरा फुलतो. त्याचा सुगंध आपोआप सर्वत्र पसरतो आणि तो पांडुरंग चरणी लीन होतो. आपल्याला ज्ञात आहेच की काही फुले दिसावयास अत्यंत सुंदर असतात, तर काही फुले अत्यंत सुवासिक असतात. परंतु मोगऱ्यासारखी काही फुले दिसावयास अत्यंत सुंदर आणि सुवासिकही असतात. आपणही मोगऱ्यासम बहरावे व प्रभूचरणी लीन व्हावे असे ज्ञानेश्वर माऊली आपणास सुचवित आहेत. धन्यवाद. जय जय रामकृष्ण हरी.